Okay, now we will start numerical. Energy of photon. Welcome to BK. Energy of photon. Numericals. First, what will be the energy of photon in monochromatic light of frequency is equal to phi into of frequency is phi into 10 raised to 14 hertz. 14 hertz. सो आपल्याला कॅल्क्युलेट करायची ती एनर्जी ऑफ फोटॉन. आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, राईट. अँड यू नो दॅट प्लँक कॉन्स्टंट काय आहे 6.63 इंटू 10 रेज टू -34, राईट. सो फोटॉन एनर्जी ऑफ फोटॉनचा फॉर्म्युला काय आहे E is equal to h into Planck constant into frequency. So we know that Planck constant 6.63 into 10 raised to -34 into 5 into 10 raised to 14 hertz. So multiplicate frequency दिलेली आपल्याला, सो एनर्जी पण दिलेली आहे. सो 34 मायनस 14 किती होतात 34 मायनस प्लस मायनस देन मायनस बिग स्माइल 6.63 इंटू 5 इंटू 10 रेज टू -34 प्लस 14, राइट. नाउ 6.63 इंटू 5 इंटू 10 रेज टू 10 रेज टू किती होतील करा कॅल्क्युलेट. 20, राइट. राइट मायनस 20 and then 6.63 into 5 6.63 into 5 33.15. Now 33.15 into 10 raised to -20. एक डिजिट शिफ्ट करा म्हणजे काय येईल आपला आन्सर 3.31 into 10 raised to -19 in जूल. ओके, हे जूलमध्ये आन्सर झालं. अँड देन आपल्याला ई व्हीमध्ये जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर डिवाइड बाय काय करावं लागतं 1.6 into 10 raised to -19 EV. Okay, so E is equal to 3.31 into 10 raised to -19 upon 1.6 into 10 raised to -19 EV. ओके, जूलचं EV मध्ये कन्वर्ट करायला आपल्याला डिवाइड बाय काय करावं लागेल 1.6 into 10 raised to -19 ने डिवाइड करावं लागेल. देन 19 गेट कॅन्सल, राईट. नाईन्टीन गेट कॅन्सल राहिलं काय 3.31 अपॉन 1.6 EV. ओके, अँड देन 16 1 जा 16 16 2 जा 32, राईट. 1 राहिला. So again point, then 0 0 and then 1, near about 6 7 8 समथिंग. ओके, हे झाली आपली EV मध्ये.
Okay. Next, an X-ray tube produces a continuous an X-ray tube produces a continuous spectrum of radiation with its short wavelength end at 0.45 angstrom. It means lambda mean दिलेले त्यांनी, right? Short 45 angstrom means second numerical first झालं. An X-ray tube produces a continuous spectrum of radiation with its short wavelength end at 0.45 angstrom. What is the short wavelength end at 45 angstrom? What is the maximum energy? Of a photon in the radiation? ओके, आपल्याला फर्स्ट काय दिलेलं त्यांनी लॅम्बडा मीन म्हणजे शॉर्ट वेवलेंथ दिलेली आहे 0.45 angstrom आणि त्याचं मीटरमध्ये कन्वर्ट केलं 10⁻⁻10. यू नो दॅट प्लँक कॉन्स्टंट H इज इक्वल टू 6.63 इंटू 10⁻34 जूल सेकंड आणि स्पीड ऑफ लाईट यू नो दॅट 3 इंटू 10⁸ आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायची ती मॅक्झिमम एनर्जी म्हणजे ई मॅक्स, राईट. सो ई मॅक्स आपल्याला फॉर्म्युला माहितीच आहे, आपण बघितलाच फोटॉन्सचा. काय आहे? एच इंटू व्ह्यू आणि देन फ्रिक्वेन्सी एनर्जी मॅक्स म्हणजे फ्रिक्वेन्सी पण मॅक्झिममच येईल, राईट. सो याच्यामध्ये पण वी नो दॅट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू C अपॉन काय तर लॅम्बडा, राईट. सो इथे आपल्याला लॅम्बडा मीन दिलेलं आहे. सो आपण इथे काय घेऊया? लॅम्बडा मीन. मग मी इथे एचच्या जागी पुट करू शकते ना. देन H इंटू C अपॉन लॅम्बडा मीन आहे. सगळ्या टर्म्स आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यू आहे. देन पुट करूया. H इंटू म्हणजे 6.63 इंटू 10⁻⁻34 इंटू 3 इंटू 10⁸ अपॉन लॅम्बडा मीन किती आपला 0.45 इंटू 10⁻⁻10
ओके, 10⁻⁻10ला वरती शिफ्ट करूया. सो 6.63 इंटू 3 इंटू 10⁻⁻34 प्लस 8 अँड प्लस 10 अपॉन 0.45. आणि त्याला आपल्याला हे जूलमध्ये झालं. ओके, अँड देन ई व्हीमध्ये करायचं असेल इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19. अगेन 19 पण वरती शिफ्ट करता येईल. 6.63 इंटू 3 इंटू 10⁻⁻34 प्लस 18 प्लस 19 अपॉन 0.45 इंटू 1.6. 6.63 इंटू 3 किती होतात? 19.89. आलं 19.89. and then 0.45 into 6, 1.6. किती होतात? 0.45 इंटू 16, 0.72 इंटू 10ची पॉवर काय होईल? (10⁻34 plus 37). okay, and then into 10⁻3 डिवाइड करून बघा. 19.89 अपॉन 0.72. आलं? किती आलं? राईट. हां, 27.62 इंटू 10⁻³ EV ही आली त्याची मॅक्झिमम एनर्जी. अँड देन के ई व्हीमध्ये करायचं असेल तर 10⁻³ कशामध्ये शिफ्ट होईल? केमध्ये जाईल. म्हणजे 27.6 इंटू के ई व्ही. ओके, जूलमध्ये असेल तर 1.6ने डिवाइड करायचं नाही, ॲज इट इज तसंच ठेवायचं. बट आपल्याला ई व्हीमध्ये पाहिजे. सो ई व्हीमध्ये कन्वर्ट करताना डिवाइड बाय 1.6 इंटू 10⁻⁻19. शक्यतो ई व्हीमध्येच कॅल्क्युलेट करायचं.
नेक्स्ट झालं लिहून. द फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन, न्यूमेरिकल्सचं चॅप्टर संपलं. द फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन फॉर अ मेटल सरफेस, a photoelectric work function for a metal surface is 3.84 into 10 raised to minus 19. Into 10 raised to minus 19 joule. If the light of wavelength 5000 angstrom, इट मीन्स लॅम्बडा दिला आहे त्यांनी 5000 angstrom. तो मीटरमध्ये कन्वर्ट करायला काय करावं लागेल, इंटू 10 रेस टू किती घ्यावं लागेल मीटरमध्ये, राईट, -10 मीटर. ओके. Is incident on the surface of the metal will there be photoelectric emission. एनर्जी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन फॉर्म्युला आत्ताच बघितला काय आहे, E इज इक्वल टू HV अँड E इज इक्वल टू अजून कुठला बघितला, HC अपॉन लॅम्बडा, राईट. सो HC अपॉन लॅम्बडा. आपल्याला फक्त एनर्जी इन्सिडेंट कॅल्क्युलेट करून एनर्जी मोठी आहे की देन थीटा फाय म्हणजे फोटो इलेक्ट्रिक फंक्शन, राईट. दोघांमध्ये कोण मोठं आहे जस्ट ते कम्पेअर करायचं आहे. वी नो दॅट प्लँक कॉन्स्टंट अँड C. प्लँक कॉन्स्टंट किती आहे, 6.63 इंटू 10 रेस टू मायनस 34 अँड C इज इक्वल टू 3 इंटू 10 रेस टू 8. करा व्हॅल्यू पुट. 6.63 इंटू 10 रेस टू मायनस 34 इंटू 3 इंटू 10 रेस टू 8 डिवाइड वेवलेंथ किती आहे, 5000 इंटू 10 रेस टू मायनस 10. करा बरं कॅल्क्युलेट, सांगा काय येतं आन्सर. आता इथे ॲज इट इज जूलमध्येच ठेवायचं आहे, कारण की का आपल्याला त्यांनी त्या वर्क फंक्शन फॉर द मेटल सरफेस पण जूलमध्येच दिलेलं आहे. ओके. जर ते EBमध्ये दिलं असतं तर काय करावं लागलं असतं, हे जूलमध्येच दिलेले, राईट. सपोज ते EVमध्ये जर दिलं असतं तर डिवाइड बाय 1.6 इंटू 10 रेस टू मायनस 19 करावं लागलं असतं, पण ते जूलमध्ये दिलं आहे. सो आपण आन्सर पण कशामध्ये काढूया, जूलमध्येच काढूया. आणि मोस्ट ऑफ बऱ्याच ठिकाणी हेच मल्टिप्लिकेशन आहे. सो हे रीडच राहू द्यायचं. किती, 6.63, कारण फॉर्म्युलाच तो HC दोघी व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, चेंज होणार नाही. सो मल्टिप्लिकेशन काय तर आपण बघितलं आत्तापर्यंत. 6.63 इंटू 3 किती होतात 19.89. लक्षात ठेवा. टेन रेस टू 3 पण शिफ्ट होईल वरती, म्हणजे 19.89 अपॉन
5 into 10 raised to minus 34 plus 8 plus 10 and minus 3. So 19.89 upon 5 into 10 raised to 7. 7 and 7, 14, 15, 19, minus 19. 18 point. I'll answer 19.18 upon 5. Five ones are 5, 5 threes are 15. Right, 3 point. 3 point आला ना, 6, 7 काही चालेल, 7 फक्त 3 point इम्पॉर्टंट इंटू 10 raised to minus 19 जूल. ओके. मग एनर्जी मोठी आहे की फोटो इलेक्ट्रिक फंक्शन? कोण मोठं आलं? फोटो इलेक्ट्रिक फंक्शन किती दिलेलं आपल्याला? 3.84 आणि आपली एनर्जी किती आली? 3.9. सो कोण मोठं आहे? एनर्जी इज ग्रेटर दॅन 5 नॉट. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. सिन्स ई इज ग्रेटर दॅन 5 नॉट, हे तर लिहिलंच आहे. फोटो इलेक्ट्रिक इमिशन, फोटो आन्सरमध्येच, फोटो इलेक्ट्रिक इमिशन विल ऑकर ओके. नेक्स्ट घ्या. द एनर्जी न्यूमेरिकल. नेक्स्ट, द एनर्जी रिक्वायर remove to the energy required to remove electron from sodium is 2.3 eV. 2.3 eV. Sorry. Does sodium show photoelectric effect for orange light of wavelength 6800 angstrom? ओके. सो काय कॅल्क्युलेट करायला सांगितलंय त्यांनी? कोणाची? वेदर द सोडियम फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट फॉर ऑरेंज लाईट वेवलेंथ कॅल्क्युलेट करायला लावलंय. हा म्हणजे फ्रिक्वेन्सी, राईट. फॉर्म्युला कुठला येईल आपला? कुठला फॉर्म्युला बघितला आपण? 5 नॉटचा. बघा. कुठला आहे? hc अपॉन लॅम्बडा. अजून सो 5 नॉट इज इक्वल टू प्लँक कॉन्स्टंट, राईट, h into v नॉट.
सो याच्यामध्ये आपल्याला काय फाय नॉट तर दिलेलं आहे राईट. सो व्ही कॅल्क्युलेट करायचं व्ही नॉट. सो व्ही नॉट इज इक्वल टू फाय नॉट अपॉन एच. एच तर माहितीच आहे आपल्याला. काय एच? एच काय आहे? प्लँक कॉन्स्टंट 6.63 इंटू 10⁻⁻34. सो इथे एच इज इक्वल टू 6.63 इंटू 10⁻34. आणि ई व्हीमध्ये ना ते आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. कशामध्ये? जूलमध्ये. काय येईल मग जूलमध्ये कन्वर्ट करायला? आपण ई व्हीमध्ये करताना काय करतो? सॉरी, जूलचं ई व्हीमध्ये करताना काय करतो? डिवाइड बाय 1.6 इंटू 10⁻⁻19 करतो राईट. आता हे उलट आहे. ई व्हीचं जूलमध्ये करायचं आहे म्हणजे काय करावं लागेल? मल्टिपल करावं लागेल. 2.3 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल. क्लिअर? जेव्हा जूलचं ई व्हीमध्ये करावं लागेल तेव्हा ही व्हॅल्यू काय करावी लागेल? डिवाइड. आता काय करायचं आहे? ई व्हीचं जूलमध्ये करायचं आहे तर आपण काय करतो? मल्टिपल. आणि वेवलेंथ पण मीटरमध्ये करून घ्या. वेवलेंथ 6800 इंटू 10⁻⁻10 मीटर. वेवलेंथ फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म्युल्याला लागेल. व्ही इज इक्वल टू सी अपॉन लॅम्बडा. इथे लॅम्बडा लागेल. खरं व्हॅल्यू पुट 2.3 इंटू 2.3 इंटू 1.6 किती होतात? किती होतात? 3.68. थ्री 3.68 अपॉन 6.63 किती होतात? डिवाइड. ऑब्वियसली ही संख्या मोठी इथं 0 पॉईंटच घ्यावा लागेल राईट. 0.55 इंटू 10⁻⁻19 प्लस 34 राईट. ओके. डिजिट शिफ्ट पण करू शकता तुम्ही. 5.5 इंटू 10⁻14 हर्ट्ज फायनल आन्सर. 5.5 इंटू 10⁻14 हर्ट्ज. 5.5 इंटू हा मिळाला आपल्याला फ्रिक्वेन्सी, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? फायनल फ्रिक्वेन्सी. ओके. त्याची फायनल फ्रिक्वेन्सी सी किती आहे? 5.5 सी किती आहे? 3 इंटू 10⁻8 and then lambda 6800 into 10⁻⁻10. 68 into 10⁻2 पण करू शकता. वरती 10ची पॉवर 14 आहे तर इकडे पण 14च घ्या.
काय आलं? आलं? आलं का? इतका वेळ लागतो तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला? थ्री डिवाइड बाय 68, ऑब्वियसली 3 डिवाइड बाय म्हणजे 0 येईल, राईट? 0.044 इंटू 10⁻16 आणि आपल्याला 10⁻14 मध्ये पाहिजे. सो 2 डिजिट शिफ्ट करा म्हणजे 0 आणि 4 काय होईल? शिफ्ट होईल, म्हणजेच काय येईल? 4.4, राईट? 1 2 2 डिजिट शिफ्ट केल्यावर इथे 14 येईल ना. सो फायनल आन्सर येईल V इज इक्वल टू 4.4 इंटू 10⁻14 हर्ट्स. कोणती फ्रिक्वेन्सी जास्त आहे मग? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी की नॉर्मल फ्रिक्वेन्सी? राईट. सो V इज लेस दॅन V0 इक्वेशन. सो द सोडियम ऑफ लाईट डज नॉट शो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. तो शो करू शकणार नाही कारण की त्याची फ्रिक्वेन्सी काय झाली? कमी आलेली थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा. झालं? नेक्स्ट घ्या. द वर्क फंक्शन ऑफ टंगस्टन, द वर्क फंक्शन ऑफ टंगस्टन is, the work function of tungsten is 4.50 eV. 4.50 eV. Okay. Calculate the speed of fastest. Calculate the speed of fastest electron ejected when light wave whose photon energy is, it means HV दिलेला आहे त्यांनी, लाईट एनर्जी HV दिलेला आहे, 5.80 eV. 5.80 eV.
शाईन्स ऑन द सरफेस. शाईन्स ऑन द सरफेस. आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला? स्पीड. इट मीन्स व्ही मॅक्स. ओके. सो व्ही मॅक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला कायनेटिक एनर्जी लागेल, राईट. फॉर्म्युला काय व्ही मॅक्सचा? आठवतो आहे? व्ही मॅक्स इज इक्वल टू 2ke मॅक्स, राईट. अपॉन काय होता फॉर्म्युला? अपॉन मास ऑफ इलेक्ट्रॉन एम. ओके. सो फर्स्ट अपॉन आपल्याला कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करावं लागेल. अँड देन कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? एच व्ही मायनस फाय नॉट. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू एच व्ही मायनस वर्क फंक्शन फाय नॉट, जी आपल्याला कायनेटिक एनर्जी मिळेल. ओके. ते आपण तिथे पुट करूया. आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन्स यू नो दॅट 9.1 इंटू 10⁻⁻31. 5.80 मायनस 4.5 ई व्हीमध्ये दोघं, राईट. सो काय येईल? 5.8 मायनस 4.5 किती होतात? राईट, 1.3 ई व्ही. ओके. अँड देन जूलमध्ये कन्वर्ट करायला काय करावं लागेल? काय करावं लागेल जूलमध्ये? मल्टिपल. सो 1.3 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल. 1.6 इंटू 1. मल्टिप्लिकेशन करा, नाही तर ॲज इट इज व्हॅल्यू तिथे पुट करा. ओके. अँड देन मास ऑफ इलेक्ट्रॉन किती? 9.1 इंटू 10⁻32. करा कॅल्क्युलेट. सॉरी, 31. डायरेक्टली ही व्हॅल्यू इथे टाकली तरी चालेल, किंवा मल्टिप्लिकेशन करून घेतलं तरी चालेल. सो 2 इंटू 1.3 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19 डिवाइड मास ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे 9.1 इंटू 10⁻⁻31. टू इंटू 1.3 इंटू 1.6 किती होता? 4.60. -19 प्लस 31 किती होतात? 12. आता इथे ना काय 4.61 आहे आणि खाली काय 9. हे विसरून जा. 4/9 कोणाचा स्क्वेअर आहे? 4 कोणाचा स्क्वेअर आहे? 2चा आहे, राईट. आपण जस्ट कन्सिडर करू 4/9 आणि इकडे काय 10⁻12. आता कोणाचं आहे? 2. 3 कोणाचं आहे? 9 कोणाचं आहे? 3 आणि इथे 10⁻6. 0.666, राईट. हे एवढं करण्यापेक्षा नियर अबाउट व्हॅल्यू बघायची आपल्याला कोणते येते. 10⁻6 मीटर पर सेकंड ही मिळाली आपल्याला वेलॉसिटी. सॉरी, मीटर पर सेकंड.
ओके. अँड देन किलोमीटर पर सेकंडमध्ये 676 इंटू 18 डिवाइड बाय 5. ओके, हे झालं मीटर पर सेकंडमध्ये. आणि किलोमीटर पर सेकंडमध्ये घ्या 676 किलोमीटर पर सेकंड. काय करावं लागेल, 0.6ला इंटू 18 अँड डिवाइड बाय 5 इंटू 10⁶. Next, radiation of wavelength. Radiation of wavelength 4500 angstrom. Radiation of wavelength 4500 angstrom is incident on metal having work function 2.0 eV. कन्फ्यूज करायला असं देतात 2.0 eV. Due to the presence of magnetic field B, due to the presence of magnetic field B, the most energetic photoelectrons emitted in a direction perpendicular to the field, move along the circular path of radius 20 centimeter. What is the value of magnetic field B? What is the value of magnetic field B? किती कन्फ्युजनचा क्वेश्चन विचारला आहे. बी कॅल्क्युलेट करायचे, राईट. सो बी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आपण बघितला आहे. सो रेडियस ऑफ √2me/QB अँड देन QB बी इकडे शिफ्ट करा, आर तिकडे शिफ्ट करा. फर्स्ट अपॉन लॅम्बडा ॲम्स्ट्रॉंगमध्ये मीटरमध्ये 4800 इंटू 10⁻⁻10 मीटर. ईव्हीचं जूलमध्ये 2 इंटू काय येईल ईव्हीचं जूलमध्ये कन्वर्ट करायला 2 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19. ओके. आणि सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्या. काय येईल 0.2 मीटर. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. फाइंड द फर्स्ट ई. काय ईचा फॉर्म्युला? ई इज इक्वल टू hc/लॅम्बडा मायनस वर्क फंक्शन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. करा व्हॅल्यू पुट, सांगा काय येतं. h इंटू सी डायरेक्टली घेतलं आहे त्यांनी 12,500. ओके, 12,500 अपॉन लॅम्बडा किती आहे 4500 इंटू 10⁻⁻10 मायनस वर्क फंक्शन
2 into 1.6 into 10 raised to minus 19. करा सॉल्व. काय तर ओके, इथे ई व्हीमध्येच ठेवा, ई व्हीमध्येच राहू द्या, कारण हे पण ई व्हीमध्ये. सॉरी, पुढे शिफ्ट करताना चेंज करा. -2 ई व्ही. करा सॉल्व. काय तर मला सांगा. ई 12,500 divided by 45, 2.7. आलं. 2.7 minus 2 EV. ऑब्विसली 2.7 minus 2 म्हणजे काय येणार आहे? 0.7. आता करा मल्टिपल. 0.7 into 1.6 into 10 raised to minus 19 जूल. सांगून देऊ काय आन्सर? 0.7 into 16, 1.24. 1.248 into 10 raised to minus 19 जूल. हे आपल्याला ई मिळालं, राईट. अँड देन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ते फर्स्ट मॅग्नेटिक फील्ड. ओके, सो वी नो दॅट. आपल्याला माहिती आर इज इक्वल टू, रेडियसचा फॉर्म्युला आपण बघितला आहे, एम व्ही अपॉन क्यू बी. आता याच्यामध्ये परत एम नाही आहे, व्ही नाही आहे, राईट. सो परत एम व्ही म्हणजेच काय आहे? मोमेंटम. सो पी इज इक्वल टू एम व्ही. आणि पी म्हणजेच काय आहे? √2 e. म्हणजे ही व्हॅल्यू कशामध्ये पुट करायची? याच्यामध्ये. मग काय येईल फॉर्म्युला? आर इज इक्वल टू √2me अपॉन क्यू इंटू बी. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायची आहे? मॅग्नेटिक फील्ड, राईट. सो क्यू तिकडेच राहू द्या, आर इकडे शिफ्ट करा आणि बी तिकडे शिफ्ट करा. येईल कॅल्क्युलेट करता आणि सगळ्या व्हॅल्यू पुट करा. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन माहिती 1.6 into 10 raised to minus 19. सो बी इकडे शिफ्ट करा. 2me अपॉन क्यू इंटू आर. सो 2 into मास ऑफ इलेक्ट्रॉन याच्या आधीच्याच याच्यात लिहिलं. किती आहे? एम किती आहे? राईट, 9.1 into 10 raised to minus 31. ओके, इंटू ई किती आला आहे आपला? 1.4, 1.2 into 10 raised to minus 19. 1.2 into 10 raised to minus 19 अपॉन क्यू माहिती आहे, आर किती आला आहे? 0.2. क्यू काय आहे? क्यू किती असतो? 1.6 into 10 raised to minus 19. 1.6 into 10 raised to minus 19. करा वरती मल्टिप्लिकेशन करा आणि देन त्याचं स्क्वेअर रूट.
टू इंटू 1.2 किती होतात? राईट, 2.49. 2.49 into 9.1 into 10 raised to minus 31 minus 19. किती होतात? 19 plus 30 minus 50 स्क्वेअर रूटमध्ये -50 अपॉन 1.6 इंटू 2 करा इंटू 10 raised to एक डिजिट शिफ्ट करा म्हणजे किती होईल तिथे? -20. कळालं? -20 and 16 2 जा 3.2. 2.49 into 9.1 केलं 22 काय कुठे इथे ते पुढचे डिजिट घेतले तर हां म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन ना पुढचे डिजिट हां ॲज इट इज तसंच ठेवलं तरी चालेल किंवा पुढचे डिजिट घेतले ना आता त्याच्या पुढे जे एनर्जी होती ती 2.4 ठेवा काही प्रॉब्लेम नाही. 2.4 इंटू 9.1 किती होता? आलं? किती आलं? आलं? 2.4 इंटू 9.1 नीट कर परत इकडे आलं का तुझं? पॉईंट काढून टाका डायरेक्ट 24 इंटू 91 करा किंवा 91 इंटू 24. ही जर पूर्ण टर्म घेतली ना ही हां ही पूर्ण टर्म घेतली ना तर ते पुढचं येतं 2.49 समथिंग. आपण इथे फक्त 1.2च घेतला ना राईट. सो ती पूर्ण टर्म घेतली नाही घेतली तरी चालेल. किती आलं? 2 आणि मग पॉईंट द्या याचा एक पॉईंट आणि याचा एक पॉईंट राईट. 21.84 अपॉन खाली काय येईल 3.2 हा 20 वरती शिफ्ट होईल म्हणजे किती होतील? सॉरी तो स्क्वेअर रूट आहे ना म्हणजे बाहेर निघताना 10 निघेल. 20 ना हा 25 निघेल ना हा स्क्वेअर रूटमध्ये राईट. हा बाहेर निघताना काय होईल 25 आणि देन हा 20 वरती जाईल म्हणजे किती राहतात? राहिलं काय आता 21चा स्क्वेअर रूट घ्या म्हणजे 10 raised to इथं -5. आता 21चा स्क्वेअर रूट किती होतो? 21चा स्क्वेअर रूट
किती होतं 21? एकतर आपण 21 आहे ना, नियर अबाउट 25 पण येतं आणि 16 पण येतं, राईट. सो 6 याचा आपण स्क्वेअर रूट 16 पण घेऊ शकतो, म्हणजे मधली संख्या 16 पण घेऊ शकतो, 25 पण घेऊ शकतो. सपोज जर 16 घेतलं तर किती येईल बाहेर? 16 कोणाचा स्क्वेअर आहे? 4चा. देन 4/3.2 किती होतात? करून बघा. 4 डिवाइड बाय 3.2. आणि सपोज 25 पण घेतलं, ओके, कळते मी काय सांगते? स्क्वेअर रूटमध्ये आपण 16 पण घेतलं तर 4 येतं, राईट. आणि 25 घेतलं तर 5 येतं. सो 4 डिवाइड बाय 3.2 जे आन्सर येईल ते पण चालेल, आणि 5 डिवाइड बाय 3.2 जे आन्सर येईल ते पण चालेल. क्लिअर? ठीक आहे. आता याचं स्क्वेअर रूट घेऊन घ्या हवं तर. 21चा 4.67 4.67 डिवाइड बाय 3.2 इंटू 10⁻⁵ ॲज इट इज. And then answer 1.4 into 10⁻⁵ टेस्ला. म्हणजे काय आलं आपली फायनल आन्सर? 1.4 इंटू 10⁻⁵ टेस्ला मॅग्नेटिक फील्ड आली आपली. काय आलं? अँड देन 0 सपोज 5.3.5 डिवाइड बाय 3 केलं तर काय येतं? नियर अबाउट 1.49 जवळपास. क्लिअर? म्हणजे तुम्हाला सांगते स्क्वेअर रूट वेळेवर नाही आठवते ना, एक तर 25 घ्यायचं, नाही तर 16 घ्यायचं. त्याच्या जवळपासचा जो लवकर स्क्वेअर येतो तो आपण कन्सिडर करून घ्यायचा इथे. ठीक आहे. घ्या नेक्स्ट. लाईट ऑफ वेवलेंथ 3000 एंगस्ट्रॉम. Light of wavelength 3000 angstrom falls on a metal surface having work function 2.3 eV. 2.3 eV. Calculate the maximum velocity. Of ejected electrons. Given Planck constant h is equal to 6.63 into 10⁻�34. Mass of electron m is equal to किती है? Mass of right -34. 9.1 into 10⁻31. And then speed of velocity c is equal to 3 into 10⁸. सेम आधी सॉल्व केलं ना आपण. फर्स्ट ऑफ ऑल के ई मॅक्स कॅल्क्युलेट करायचं आणि देन जे के ई मॅक्स येईल ते व्ही मॅक्समध्ये पुट करायचं. सो के ई इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता? काय लिहिला होता फॉर्म्युला? hc/λ मायनस वर्क फंक्शन म्हणजे φ0. hc/λ मायनस φ0. याच्याने आपल्याला कायनेटिक एनर्जी मिळेल. अँड देन कायनेटिक एनर्जी कशामध्ये पुट करायची? व्ही मॅक्समध्ये.
ते अरेंज करता येतं ना. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, के इज इक्वल टू हाफ mv². ओके, आपल्याला व्ही मॅक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. सो व्ही मॅक्स इज इक्वल टू √2ke/m. ओके, डायरेक्टली हा फॉर्म्युला लिहिलेला आहे तिथे. समजलं ना. आधी के ई कॅल्क्युलेट करा, सगळ्या व्हॅल्यू पुट करा. के एच किती आहे 6.63 इंटू सी किती आहे 3 इंटू 10⁸ मीटरमध्ये करून घ्या आणि हे पण जूलमध्ये करून घ्या. काय येईल मीटरमध्ये आणि हे पण जूलमध्ये. $3000 इंटू 10⁻⁻10. 3 इंटू 10⁻³ घेऊन घेऊ आपण, म्हणजे इझी जाईल. 10⁻⁻7. सो 3 इंटू 10⁻⁻7 मीटर. 3 इंटू 10⁻⁻7 अँड देन वर्क फंक्शन आहे आपलं 2.3. EV मध्येच राहू द्या, नंतर ते जूलमध्ये घेऊन घ्या. आधीच घेतलं तरी चालेल. 6.63 जूलमध्ये ना. सो 2.3 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19. 2.3 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19. काय येईल आता हे 3 गेट कॅन्सल, राईट. 3 गेट कॅन्सल. 10⁻⁻7 आहे तो वरती जाईल, काय होईल +7. 8 + 7 हां हां सॉरी राहिला माझ्याकडनं, सॉरी. -34. 3 गेट कॅन्सल. फायनल काय येतं आहे मग 6.63 इंटू 10⁻⁻19 येतं आहे ना. 6.63 इंटू 10⁻⁻19. इकडे -2.6 इंटू 1.6 किती होतात 3.68. 3.68 इंटू 10⁻⁻19. जूल आहे म्हणजे -19 कॉमन काढा. आणि मग 6.63 मायनस 3.68 किती होतात 6.63 मायनस 3.68 इंटू 10⁻⁻19 जूल. दोघांचं सबस्ट्रॅक्शन किती होतं किती होतं सबस्ट्रॅक्शन 2.95 इंटू 10⁻⁻19. आता आपल्याला व्ही काढायचं आहे, व्ही कॅल्क्युलेट करायचं आहे. सो व्ही इज इक्वल टू, हा फॉर्म्युला हवं ते लिहून ठेवा, ½ mv² अँड देन व्ही इज इक्वल टू 2 इंटू ke/m. ओके, करा. कायनेटिक एनर्जी आपल्याला किती मिळाली आहे 2.9 इंटू 10⁻⁻19. तर सगळ्या व्हॅल्यू पुट. काय येईल 2 इंटू 2.9 इंटू 10⁻⁻19 अपॉन 9.1 इंटू 10⁻31.
2 इंटू 2.95 किती होतात? राईट, 5.8. -19 + 31 किती होतात? राईट, 5.8 अपॉन 9.1 इंटू 10⁻², तो स्क्वेअर रूटच्या बाहेर निघेल, 6 होऊन जाईल. आता करा स्क्वेअर रूट सॉरी 5.8 तर 9.1 म्हणजेच नियर अबाउट काय? 3. आणि 5.8 म्हणजेच नियर अबाउट काय घेणार आपण? 4. काय आलं फायनल आन्सर? शक्यतो मोबाईल सोडून कॅल्क्युलेशन करायचं ट्राय करा. फास्ट करायचं, मागे पटापट करायचं. पॉईंट सोडून द्यायचा, पॉईंट विसरून जायचं, नंतर पॉईंट अरेंज करायचा. आलं का? काय आलं? झिरो पॉईंट नाही, स्क्वेअर रूट सोडून. ओके, हां 3. स्क्वेअर रूट घेतला का 9चा? कोण? नाही ना. आलं का इकडे? तू केलं सॉल्व? नाही तर 5 पॉईंट डिवायडेड 97 कर. ॲन्सर काय आहे? 8.88 आहे. हां, आणि जर √5.9 केलं तर 0.799 येतं, म्हणजेच नियर अबाउट 8. ओके, इंटू 10⁻6. आणि डिजिट शिफ्ट केल्यावर 8 पॉईंट या इकडे 7.99 इंटू 10⁻5 मीटर पर सेकंड वेलॉसिटी असो. ओके, द फोटो इलेक्ट्रिक कट ऑफ म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल. कट ऑफ वर्ड आला म्हणजे तो स्टॉपिंग पोटेन्शियल असतो. द फोटो इलेक्ट्रिक कट ऑफ व्होल्टेज, द फोटो इलेक्ट्रिक कट ऑफ व्होल्टेज in a certain experiment, is 1.5 volt, is 1.5 volt.
What is the maximum kinetic energy? What is the maximum kinetic energy of photoelectrons emitted? So threshold frequency दिलेली आहे इथे कट ऑफ 1 पॉइंट पोटेन्शियल्स दिलेला आहे 1.5 व्होल्ट. सो मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण आत्ताच बघितला. काय होता? राईट. बट इथे प्लँक कॉन्स्टंट सी दिलं आहे, लॅम्बडा दिलेला आहे का? वर्क फंक्शन दिलेलं आहे का? नाही. म्हणजे तो फॉर्म्युला येईल का? नाही. इथे त्यांनी काय दिलेलं आहे? फोटो इलेक्ट्रिक कट ऑफ व्होल्टेज म्हणजे पोटॅन्शियल दिलेलं आहे, पोटॅन्शियल. सो कुठला फॉर्म्युला येईल? पोटॅन्शियल मास ई इंटू व्ही, पोटॅन्शियल. ओके. अँड वी नो दॅट ई काय आहे आपला? 1.6 इंटू 10⁻⁻19. जस्ट मल्टिप्लिकेशन आहे. E is equal to 1.6 into 10⁻⁻19. So 1.6 into 10⁻⁻19 into 1.5. 1.6 into 1.5 मल्टिप्लिकेशन करा, किती होता? किती आलं मल्टिप्लिकेशन? 16 इंटू 15 करा, इझी. आणि मग पॉईंट द्या. आलं मल्टिप्लिकेशन? आलं 240 मल्टिप्लिकेशन आलं. आणि दोघांचा पॉईंट म्हणजे 2.40 इंटू 10⁻⁻19 जूल इतकी कायनेटिक एनर्जी. नेक्स्ट, द फोटो झालं लिहून हे? ठीक आहे, बाकीचे उद्या बघू. मेनच घेते मी तरी, जे डबलईला वगैरे विचारलेले NCERTचे. न बुक्समधले घेते, न सॉल्व घेते, न अनसॉल्व घेते. ओके, ते तुम्ही करू शकता. हे सॉल्व आणि अनसॉल्वचे पण वेगळे आहेत.